नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अँड दोस्त. मला म्हणतात काय, माझं नाव स्काय. नमस्कार, तुमचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुखी नवरा या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर काल आम्ही गेलो होतो वाडीला. कुठे? नरसोबावाडीला. तिकडनं आणलंय काय कवट, तिकडनं आणलंय कवट बर्फी, जी की सगळ्यांना आवडते, आणि बासुंदी. हे काही दाखवायचं नाहीये, मज्जा. तिकडनं आणली आहे वाडीची वांगी. तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण या चॅनलवरती आपल्या काय करणार आहोत, आज आपण दाखवतो. कॅमेरामॅन इकडे. आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. त्यासाठी आपण घेतलीत वाडीची मस्त मस्त वांगी. हे सगळं सामान मी साईडला ठेवून देतो, ह्याचं आता काही काम नाही. ही वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, थोडे जिरे, थोडी धना पावडर, आणि बाकी आई ते देईल ते बाकी सगळं. ती कारली इकडे काय करतात ते काही कामाची नाही. मसाला करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टाकूयात मिरच्या. ठीक आहे. आपला कॅमेरामॅन कोथिंबीर धुवून देईल. ही कोथिंबीर पण लागणार आहे, ही धुवायला ठेवली इकडं. त्याच्यानंतर टाकूयात भरपूर सारं खोबरं. ठीक आहे. बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर तो मी त्याला चेंज करेल, काही काळजी करू नका. खोबरं टाकलं. मग आता आपण घालूयात लसूण, खूप सारा लसूण. ठीक आहे. लसूण टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण टाकणार आहोत मस्त मस्त फ्रेश धुतलेली हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर टाकलेली आहे. ठीक आहे. आता ह्याला फिरवून घेऊयात, मग पुढे जाऊ. मसाला फिरवून द्यायचा आहे. प्रकारे वांगी जरा धुवून घेऊयात. म्हणजे काय, वांगी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे चवीला छान लागते. स्वतः आपण वांगी घेतली. वांगी काळी नको पडायला. वांगी कापणार आहोत आपण, काळी नको पडायला म्हणून थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकतो. ठीक आहे. आता तुम्हाला पट्ट दिशेने वांगी कापून दाखवतो, मग त्याच्यामध्ये मसाला भरायला सुरुवात करूयात. मसाला आपला रेडी आहे. थोडेसे आणखी मसाला टाकायची गरज आहे. मसाला रेडी आहे. ठीक आहे. आता आपण कापूयात वांगी. आता युजली वांगा कापताना हे पहिलं डेट कट करायचं. ठीक आहे. मग त्या वांग्याला इथं पकडा, सरळ करा, दुसरं परत इथे पकडा आणि असं कापा. प्रत्येकाची कापायची पद्धत वेगळी असते. माझी कापायची पद्धत ही अशी आहे. आता अशी कापलेली वांगी त्याची पाण्यात सोडून द्यायची. अजून एक कापून ठेवलंय मी, हे बघा असं लाल पडतं फक्त, म्हणून पाण्यात टाका. मसाल्यामध्ये आता आपण घालूयात शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट हा मस्त आपण घरी बनवलेला आहे. भाजलेले शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाण्याचा कूट घालतो. थोडीशी घेतो हळद, थोडं आपण हिंग. मी हे एवढूसच घेतलं, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे राहा. हिंग घातलं. मग आता टाकून आपण थोडं पावडर. ठीक आहे. आणि अर्थात चवीसाठी मीठ. ठीक आहे. आणि आता आपण याला एक जीव करून घेऊया. मसाला झालाय. आता आपण भरूयात वांगी. मस्त वांग्यामध्ये हा मसाला भरू आणि मग पुढे तुम्हाला दाखवतो. आपण असं मसाला घेतला, थोडासा असं भरला, इकडून पण घेतला, आपण टाकून भरायचा. बरोबर त्यांना राईट इथे भरायचं नाही, मग तिकडे ठेवायचं. आता आपण असे मस्त मसाला भरून घेतलेला आहे.
तुम्ही तुमच्या हिशोबाने बरं थांबा थांबा व्हिडिओ 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 मसाला लावून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस दाखवतो. तेव्हा मस्त मसाला राहिला. आता तो लावून झालेला, त्याच्यानंतर हा जो राहिलेला मसाला आहे हा पण आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. ओके, तर सुरू करूयात. सर्वात पहिल्यांदा गॅस पेटवू. सगळ्यात सोपं काम, आयुष्यातलं सगळ्यात सोपं काम गॅस पेटवायचा. त्यानंतर कढई धुवून घेतलेली आहे, पाणी परत काढतो, गॅस ठेवतो. आपण घालतो भाजीसाठी तेल. तेल टाकलं बस. आता तेल जरा गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी टाकूयात काय हळद. गॅस थोडासा बारीक करूयात, नाही तर हळद जळून जाईल. ही घेतली हळद. आता ही एवढी नाही टाकायची, आईने सांगितलंय थोडीशी एवढी घ्यायची. एवढी हळद टाकली मस्त पैकी. अरे 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 तेल गरमच झालं नाही, हरकत नाही, आता गरम होईल. ठीक आहे, हे झालं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला वांगी टाकायची. सिंपल. तर ही थोडीशी हळद आपण जरा टाकलेली. ठीक आहे, आता ही वांगी मी अशी मस्त भरलेली घेतली. इथे ठेवलं आणि आणखी एक वांगी घेतली. तर आपण इथे ठेवलेलं आहे. सगळी वांगी आपण अशी प्रकारे टाकून घेतलेली आहेत. आता थोडं पाणी आणि आपण हा राहिलेला उरलेला हा सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकणार आणि मस्त झाकण लावून ठेवून टाकणार. आता आपण वांगी सगळी मस्त परतून घेतलेली आहेत. आता आपण हा मसाला या वांग्यांमध्ये टाकून मस्त परतून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यावरती टाकूया लावूयात झाकण. मस्त तेल साईडने दिसतंय. वा 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 म्हणजे वा. तर येणार आहे आणि हे आहे आपलं झाकण. आता ह्या झाकणाला असं लावायचं नाही, आईने सांगितलंय. ह्या झाकणाला असं उलटं ठेवायचं. असं 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटामध्ये वा. चला मित्रांनो, बहुतेक आपली भाजी झालेली दिसतीये. एकदा बघूयात, चेक करूयात कशी झाली आहे. शिजलं वांगं शिजलंय की नाही त्याच्यावरती आपण ठरवूयात. आता वांगा शिजलाय की नाही कसं बघायचं. ह्या फोक घेतला मी, ह्याला फक्त असं वांग्यावर टाकला. इतक्या अलगद गेला, समजा वांग शिजलेलं आहे. आता आपण ह्याला असं वांग्याला सर्व करूयात. हे मसाला आणि असं वांग हे बघा असं. आता मी ह्याला ठेवतो ह्या माझ्या डिशमध्ये. मस्त आईने केलेली गरम गरम भाकरी, ज्वारीची भाकरी, वांग, कांदा.